विविध भारती पुणे ठळक बातम्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी आज राष्ट्रीय अभिवादन समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह केंद्रीय समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्याला अहिल्यादेवींच्या मजूल घराण्याचे वंशज, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह देशाच्या विविध भागातून संशोधक, अभ्यासक आणि समाजकार्य क्षेत्रातील 1200 महिला सहभागी झाल्या आहेत. पुण्यातील कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट या नृत्य प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या नृत्य नाटिकेनं नुकतीच या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. उत्तर पूर्व भारत हा देशाचा अविभाज्य भाग असून या विद्यार्थ्यांमधील संवाद आणि देवाणघेवाण वाढल्यास देशाच्या विकासाला चालना मिळेल. रेल्वे, महामार्ग आणि पूल यांसारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामुळे या प्रदेशाचा झपाट्यानं कायापालट होत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात राष्ट्रीय एकात्मता यात्रा 2025 नागरिक अभिनंदन समारंभ काल झाला त्यावेळी ते बोलत होते. या वर्षीच्या राष्ट्रीय एकात्मता यात्रेत 256 विद्यार्थी सहभागी झाले असून ते देशभरातील 32 ठिकाणी प्रवास करत आहेत. ही यात्रा 23 जानेवारीला सुरुवात झाली असून 13 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून उत्तर पूर्व भारतातील 30 प्रतिनिधींनी मुंबईला भेट दिली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात गंगा यमुना सरस्वती संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरूच असून आज रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधत आज सकाळी 10 वाजेपर्यंत 76 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी स्नान केलं आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण राहावं यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून विविध उपाय योजले जात आहेत. दरम्यान 13 जानेवारीपासून कालपर्यंत 42 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी संगमावर स्नान केल्याची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी तसंच त्यांच्यातली आत्मरक्षण कौशल्य विकसित करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून आदिवासी विकास योजनेअंतर्गत जुडो, कराटे आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या 50 शाळांमध्ये प्रत्येकी 40 मुलींना हे प्रशिक्षण दिलं जात आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.